नमस्कार. ऋणानुबंधी या मालिकेतील आज हा 33वा भाग आणि आज मी संगीतकार अनिल मोहिले यांच्या माझ्या मैत्रीच्या काही आठवणी शेअर करणार आहे. अनिल मोहिले हे नाव मी खूप दिवस ऐकून होतो चित्रपट सुरू करण्यापूर्वी. पण पहिला चित्रपट सुरू केला तेव्हा मी सुधीर मोघेंनी गाणी आणि संगीत दिलं होतं. दुसरा करतानाही गाणी सुधीर मोघेंनीच लिहिली होती आणि संगीत आनंद मोडकने दिलं होतं. दुसरा चित्रपट नशीबवान, त्या मानानं रसिकांनी कौतुक केलं, पण सामान्य माणसांना त्याप्रमाणे जसं तिकीट बारीवर म्हणतो तेवढा तो यशस्वी झाला नाही. अवॉर्ड मिळाली, म्हणजे लोकांनी कौतुक केलं, टीकाकारांनी कौतुक केलं आणि त्यामुळं मग तिसरा करावा आणि त्यात त्याला काहीतरी 2 पैसे मिळवायचे. म्हणजे अवॉर्ड मिळालं पण रिवॉर्ड मिळाल्याची परिस्थिती होती आणि म्हणून मी तिसऱ्या चित्रपटाची जुळवाजुळव सुरू केली. NS वैद्य माझे दिग्दर्शक आणि त्यांच्या विचारातून असं ठरलं की आपण यावेळा काहीतरी कॉमेडीचा विनोदी चित्रपट करूया आणि त्याकरता मग त्यातले तज्ज्ञ शिवराज गोरले यांना आम्ही भेटलो राहुल सोलापूरकरच्या मध्यस्थीने आणि त्यांनी कथा पटकथा आम्हाला लिहायचं कबूल केलं. त्याप्रमाणे धुमाकूळ हा आमचा तिसरा चित्रपट. तिची कथा पटकथा तयार झाली, गाण्याच्या सिच्युएशन्स त्यांनी त्यामध्ये ठेवलेल्याच होत्या आणि मग त्याचं संगीत कोणी करावं असं तेव्हा प्रश्न आला. तेव्हा मी सुधीर मोघेंना परत विचारलं. सुधीरनी सांगितलं, अरे हा विषय माझा आवडीचा नाही आहे, तेव्हा मला आग्रह तू करू नकोस, तू कुणाकडनंही घे किंवा या अशाच्यामध्ये तेव्हा अनिल मोहिले खूप ख्यातनाम होते. म्हणजे जी ठेकेदार गाणी आहेत, पॉप्युलर ज्याला संगीत म्हणू आपण असं करण्यामध्ये महेश कोठारांच्या सर्व चित्रपटात संगीत त्यांनी दिलं होतं आणि वैद्यसाहेब म्हणले की अनिलला आपण विचारूया, म्हणजे तुम्ही विचारा. तुम्ही म्हणलं अनिल मोहिल्यांचं नाव एवढं मोठं आहे, ते म्हणजे एकतर संगीत दिग्दर्शक, हिंदीमध्ये काम करणारे, हिंदीमध्ये अरेंजर म्हणून ते खूप मोठ्या संगीतकारांवर काम केलेलं, शिवाय लतादींच्या सर्व लाईव्ह प्रोग्राममध्ये ऑर्केस्ट्रा कंडक्ट अनिल मोहिले करायचे. तर ते असं चटकन हो म्हणतील का वगैरे. ते म्हणले नक्की म्हणतील, तुम्ही काळजी करू नका, त्यांना भेटा. मग अनिल मोहिलेंना फोनवरून कॉन्टॅक्ट करून ते पुण्यात होते एकदा, काय मुंबईला असायचे पण पुण्यात आले ते. तेव्हा पथिक लॉज म्हणून जिमखान्यावरच्या मागच्या बाजूला एक चांगले रूममध्ये ते होते. तेव्हा तिथं आम्ही भेटलो पहिल्यांदा आणि पहिल्याच भेटीत त्याने म्हणजे अगदी सहजपणे मोकळेपणाने स्वागत केलं, कुठलीही अड्डेदार नव्हती आणि म्हणलं असं असं आहे आणखी असं चित्रपट करायचं आणि नशिबामध्ये फार पैसे मिळालेले नाही आहेत, त्यामुळं बजेट कमी आहे. ते म्हणजे तुम्ही काळजी करू नका, जसं पाहिजे तसं आपण नक्की काम करूया आणि मी माझ्याकडनं तुम्हाला सर्व सहकार्य देईन. चित्रपटसृष्टीत सहकार्य देईन याचा अर्थ मानधन माझं मी थोडंसं तुमच्याकरता कमी करेन. आणि मग आमचं पटकथा मी त्यांच्याकडे दिली, गाण्याची सिच्युएशन सांगितल्या. मग आता गाणी कुणाकडनं लिहून घ्यावी, कारण सुधीर मोघे म्हणला मी गाणी लिहित नाही आणि संगीतही करत नाही. अनिल मोहिल्यांचं आणि प्रवीण दवणे जे कवी आहेत त्यांचं खूप ट्युनिंग जमलेलं होतं. अनिल मोहिले प्रवीणला आपण सांगूया का, म्हणजे सांगा तुम्ही, कारण माझा एक नेहमी अशी शिरस्ता आहे की एखादं काम एखाद्याकडे आपण जर विश्वास सोपवला तर त्याच्या मताप्रमाणे आपण चालूया. अगदीच काहीतरी गडबड वाटली तरच विरोध करायचा, तर त्या मताप्रमाणे ग्राह्य धरायचं. त्यांनी प्रवीण दवण्यांना विचारलं, त्यांनी होकार दिला आणि त्यांचं पहिलं प्राथमिक थोडंसं बोलणं झालं तर आणि मग मुंबईला तुम्ही या एकदा म्हणजे सिटिंगला आपण बसू असं ते मला कळवलं. त्याप्रमाणे मी मुंबईला गेलो. आमचं सिनेमावाल्यांचं लॉज गुलमोहर ठरलेलं दादरला सिद्धिविनायकच्या पाठीमागे. तर सिद्धिविनायकच्या समोरच अनिल मोहिले जिथं राहायचे सोसायटीमध्ये, तिथं भेटायचं ठरलं आणि मी गेलो. पहिल्यांदाच त्यांच्या घरी जात होतो. त्यांच्या मिसेस पूनमवहिनीने स्वागत केलं आणि थोड्या वेळाने हेही आले, प्रवीण दवणे आले आणि अनिलजींचे जे सहकारी होते म्हणजे रिदम आर्टिस्ट वगैरे ते सगळे येऊन थांबले ते दोघं तिघंजणं आणि मग आतल्या रूममध्ये त्यांची सिटिंग रूम होती, तिथे शूटिंग सुरू झालं. आपल्यापैकी बहुतेकांना गाण्याचं सिटिंग म्हणजे काय हे कल्पना नसेल. म्हणजे एखादी चाल संगीतकाराला सुचलेली असते आणि त्या सिटिंग रूममध्ये ती चाल बसवायचं काम चालू असतं आणि त्या चालीला अनुरूप शब्द लिहायचे किंवा जर गाणं तयार असलं तर त्याला अनुरूप चाल करायची. पण ह्या दोघांचं असं ठरलं की चाल आपण करूया आधी, नंतर गाणं प्रवीण दवणे म्हणले मी लिहीन.
त्याप्रमाणे आमचं सिटिंग सुरू झालं. मग अनिल भोळ्याने एखादी चाल त्या सिच्युएशनला सांगितली. ती चाल सांगायची पद्धत फार भारी असते. म्हणजे डा 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 डा, मग त्याला ते जे रिदम आर्टिस्ट आहेत ते बरोबर टेका वेगळा सगळं धरून व्यवस्थित होतं. आणि मग ते गाण्याचं चाल त्या चालीप्रमाणे सिच्युएशन बघून गाणं तयार करायचं काम सुरू झालं. आणि साधारण 2-2.5 तासामध्ये धुमाकूळमधलं पहिलं गाणं तयार झालं. मलाही फार गंमत वाटली त्या सगळ्या गाणं तयार व्हायची ही पहिली प्रक्रिया बघण्यासारखी होती. आणि मग ते काय ठरलं. मग पुढचे 2 गाणी प्रवीण दवण्याने केली. आणि मग त्यामध्ये सीन असा होता की एक हे दोघं विजय चव्हाण आणि प्रशांत दामले त्यांच्या मागावर पोलीस आहेत आणि ते वेश बदलून साधूचा वेश घेऊन आपल्या मावशीला भेटायला येतात. तर तिथं काय असावं, तर तिथे एखादी आरती असावी असं ठरलं. तर मी काही कविता करत होतो तेव्हाही, आताही करतो. तर मी प्रवीण दवण्याला विचारलं की हे गाणं मी लिहू का आरती टाईप. प्रवीण दवणे म्हणजे काय आनंद ना, म्हणजे तेही मोठ्या मनाचे. कारण सहसा प्रत्येकाचा इगो असतो आणि तो स्वाभाविक आहे. मग एक वेळ ठरवून तारीख ठरवून मी मुंबईला गेलो. माझ्याबरोबर माझा मित्र किशोर नावंदिरी होता. आणि जाताना मी थोडा विचार करून गेलो होतो की आपण गाणं कसं लिहावं. आरती म्हणजे तो त्यांच्या गणपतीचे देऊळ आहे त्यामध्ये सी असं डोक्यात कल्पना होती. वैद्यसावांशी बोलणं झालं तर. आणि मग मी काही गोळी लिहून घेऊन होतो. मग अनिलजींच्याकडे सिटिंग आमचं सुरू झालं. यावेळेला कवी प्रवीण दवणे मी स्वतःच कवी आणि निर्माता असा दोन्ही भूमिकेत होतो. मग सिटिंग सुरू झाल्यानंतर मी माझ्या ओळी काही त्यांना वाचून दाखवल्या की असं असं मी लिहिलं आहे. मग त्याला अनुरूप त्यांचं चाल हार्मोनियमवर वाजवायचं सुरू झालं. आणि मग मी पहिल्या ध्रुपद केलं त्याचं आरतीचं की जयदेवा जयदेवा जय गौरी नंदना, तुझ्या चरणी भक्त आम्ही रे करतो ही वंदना. कारण हे दोघं चोरून आलेले आहेत तिथे. आणखीन ते साधू वेशामध्ये ते आरती म्हणतात असंच होतं. मग ते अनिलजींनी ते पहिलं हे मुखडा म्हणायचं त्याला गाण्याच्या भाषेत. मुखडानंतर म्हणले अंतऱ्याचं काय आहे. तर मी आता काय अंतरा करायचं आहे. माझाही सिनेमाचं गाणं लिहायचा पहिलाच प्रसंग होता ना. तर मी सरळ मला गणपती स्तोत्र आठवलं. प्रणम्य शिरसा देवम गौरी पुत्र विनायक. मग गणपतीची 12 नावं आठवली. मला आपण ही 12 नावंच त्या काव्यामध्ये गुंफूया. मग ते पहिलं 1-2 ओळी मी सांगितल्या की एकदंत तू मयुरेश्वर तू भक्तांचा त्राता, तुझला येता शरण आम्ही रे होशी तू दाता. मग अनिलजी सगळे भाई म्हणायचे. मी पुढे भाई म्हणायला लागलो की ते त्या चाली वगैरे असं बसवलं. म्हणजे त्या चांगलं बसतं हे मीटरमध्ये. पुढचं आता काय. मग ते तिथंच कागद घेऊन काय सांगतो माहोल जो असतो ना, त्या माहोलमध्ये बरोबर त्या मीटरमध्ये आपल्यालाही शब्द सुचत जातात. काही वेळा एखादा शब्द अडला तिथं बसत नसला तर लगेच दुसरा शब्द सुचावा लागतो. थोडा वेळ लागतो. पण आपण स्वतंत्रपणे कविता करणं किंवा गाणं लिहिणं यापेक्षा त्या इकडं पेटी वाजती आहे त्या चालीवरती, तबल्याची त्याला साथ आहे. अशा वेळेला पटकन ते शब्दही पटपट सुचत जातात. आणि होतं आमचं 2-2.5 तासामध्ये म्हणजे गाणं, त्याची चाल आणि रिदम त्याचा हे सगळंच बसलं. म्हणजे मी पहिली 2 ओळी केल्यानंतर त्याला पुढचं म्हणजे आणखी तिसरी ओळ पाहिजे. म्हणजे मग त्यानंतर परत मुखडा येईल. मग आता मी गाणं जे लिहिलं ते तुम्हाला गमतशीर वाचून दाखवतो. आरतीच आहे ती. जयदेवा जयदेवा जय गौरी नंदना, तुझ्या चरणी भक्त आम्ही हो करतो रे वंदना. एकदंतू तू मयुरेश्वर तू भक्तांचा त्राता, तुझला येता शरण आम्ही रे होशी तू दाता. संकट हारक नाम तुझे रे पाझरते करुणा, जय देवा जय गौरी नंदना. गणनायक तू गजवदना तू विश्वाचा स्वामी, सकल कलांचा उगम तूच रे गुणविद्या धामी. ब्रह्म तूच रे रुद्रे होशी देवा गजवदना, जय देवा. तिसरं कडवं 3 कडवी पाहिजेत ना गाण्याला. विघ्न विनाशक भालचंद्र तू दीनांच्या नाथा, अगाधलीला पाहुनी देवा नमितो मी माथा. संकटातून तारुणी अम्मा देशी नवजीवना, जय देवा जय गौरीनं. म्हणजे त्या सिच्युएशनलाही साजेसं झालं आणि अर्थपूर्णही झालं गणपतीच्या स्तुतीपर. आणि मीटरमध्येही बसलं. अर्थात पुढे रेकॉर्डिंगला काही मी गेलो नाही. पण त्यानिमित्तानं एक गाणं आपण केलं ह्याचं मला समाधान मिळालं. आणि मग तो धुमाकूळ आमचा तयार झाला. त्यानिमित्तानं अनिलजींच्या परत गाठीभेटी झाल्या. आणि मग केव्हाही इतर वेळेस हे गाण्याचं काम संपलं
तरी सिनेमाचं पुढचं काम चालू होतं पोस्ट प्रोडक्शनचं. मग मुंबईला गेलं की सकाळी उठून सिद्धिविनायक दर्शन घ्यायचं आणि मग आपली कामं सगळी उरकायची. संध्याकाळी अनिलजींना फोन करायचा. ते रिकामे असल्यामुळे या घरी या गोडवळ साहेब. मग त्यांना घरी कशाला, आपण बाहेर जाऊया. मग तिथे मधुबन म्हणून एक थोडं रेस्टॉरंट होतं जवळच कोपऱ्यावर. मग आमची मधुबनला गप्पांची मैफल, जेवण बिवण असं व्हायचं. आणि गंमत म्हणजे दरवेळेला मी म्हणायचो, अनिलजी पैसे मी देणार. अनिलजी म्हणे, नाही नाही, तुम्ही इथं आहे, सातारा आल्यानंतर तुम्ही पैसे द्या. म्हणजे अशामुळे आमच्या 2-3 वेळा अशी जेवणं झाल्यानंतर त्यांच्या मानधनातलं काही पैसे ह्यातच खर्च झाले असतील असं वाटतं. पण ते अगत्यशील होते. आणि एकदा तर त्यांचे सासरे अनिलजींचे ते इन्कम टॅक्समध्येच होते. ते एकदा ते आले असताना मी मुंबईत होतो, तर अनिलजी म्हणले आमचे सासरे आलेत. त्याला मोठे बाई म्हणायचे. थोडंसं माझे मोठे बाई आले तर तुम्ही येताय का. मग सकाळीच मी चहा प्यायला त्यांच्याकडे गेलो. मग त्यांची ओळख झाली. मग त्यामुळे जास्तच हे झाली. मग ते मोठे बाई थांबणार होते जेवायला. मग भाई अनिल म्हणले की आता तुम्ही थांबा, त्यांना कंपनी, कारण त्या इन्कम टॅक्सची बऱ्याच गप्पा झाल्या तोपर्यंत. मग अनिलींच्याकडे सुग्रस वहिनींच्याचं जेवण खाऊनच मी कामाला बाहेर पडलो. आणि मग धुमाकूळ चांगला चालला, म्हणजे आर्थिकदृष्ट्या चांगला चालला. समीक्षकांनी नाकं मुरडली की नशीबवान करणाऱ्यांनी असा कसा काय केला आहे, पण आर्थिकदृष्ट्या ते चांगले मला पैसे मिळवून दिले. आणि मग सगळी टीमही जमली ना, म्हणजे विजय चव्हाण, प्रशांत दामले, अलका कुबर, किशोरी शहाणे, उषा नारकर्णी. आमची तंत्रज्ञाची टीम पहिल्यापासून जी होती तीच कायम होती. त्यामुळं मग सगळ्यांचा आग्रह असतो ना. आर्टिस्टने असं असतं की वेळच्या वेळी कमी, मी पैसे कमी देतो ते निश्चित, पण वेळच्या वेळी पैसे देणारा निर्माता, चांगलं वागणारा निर्माता, सुशिक्षित पुन्हा. त्यामुळे त्याने वाटत त्यात म्हणायचं, अरे सुरू करावं पुढचं पिक्चर, आम्ही तयारच आहे. म्हणजे धुमाकूळच्या तर मला आठवतं की चंदू पारखीनं त्यात रोल नव्हता. तर चंदू पारखीचा एकदा मला फोन आला, गोडवळ साहेब तुमचा पिक्चर माझा रोल म्हणजे नाही म्हणजे काय. म्हणलं चंदू अरे करत नाही आहेत काय, तुझ्या साधीची भूमिकाच नाही आहे. काही नसलं तर म्हणलं पासिंग शॉट करता का होईना पण मी येऊन जाणार, मग तुम्ही काय करताय बघा. मग गोरल्यांना सांगून चंदूकरता एक छोटासा रोल केला 2-3 सीनचा. तो तेवढ्याकरता मुंबईहून आला. चंदूही तेव्हा फार बिझी आर्टिस्ट होता. मग तो दोन्हीकडे कमर्शियल आणि आर्ट फिल्म दोन्हीकडे काम सुंदर करायचा. लाईफलाईन म्हणून जी मालिका सई परांजपेंनी केली त्यातला रोल तुम्हाला त्याचा आठवत राहील कदाचित जुन्या लोकांना. तेवढ्याकरता तो येऊन एक दिवस काम करून गेला होता. आणि मग त्यामुळे मग पुढचं काय करायचं. मग पुढचा बंडलबाज म्हणून आम्ही सिनेमा करायचं ठरवलं. शिवराज गोरलेने एक गोष्ट लिहिली होती, थोडासा मोरूच्या मावशीचा बेस आणि थोडंसं अंमलदार नाटकाचा बेस असं करून ते कथानक आम्ही रचलं होतं. आम्ही म्हणजे शिवराज गोरल्यांचं क्रेडिट, माझं श्रेय नाही. सुंदर पटकथा झाली ती. मग त्यातल्या गाण्याचा प्रश्न आला म्हटल्यानंतर आता मी निर्माता मग गाणं लिहू शकतो. मग भाईना म्हणलं की भाई आता यावरची सगळी गाणी मी लिहू का. म्हणजे काय प्रश्न नाही, चांगलीच गोष्ट झाली ना. आणि मग मुंबईच्या 2 खेपामध्ये बंडलबाज करता सुद्धा मी 4 गाणी होती, ती 4ही गाणी लिहिली. एक जरा गमतीशीर लिहिलं, एक गंभीर लिहिलं. आणि मला असं वाटलं की आपल्याला आता जमतंय हे. पापण्यांच्या पहिलं तरी म्हणून एक भावकविता वाटावी. सुधीर मोघ्यांचा मैत्रीचा परिणाम म्हणून किंवा त्यांच्या काव्यसंमेचा थोडा प्रभाव म्हणून त्यांच्या पद्धतीने लिहिली. सुधीरला वाचू दिली दाखवली रेकॉर्ड होण्याच्या आधी. सुधीर मला अरे चांगले झाले, थोडंसं माझ्यासारखंच वाटतंय मला. कविता अशी होती की कविता म्हणजे गाणंच होतं ते. प्रशांत दामले आणि किशोर शाणेवरती आम्ही इथं माऊलीलाच ते चित्रित केलं होतं. पापण्यांच्या पहिलं तिरी तुझी प्रीत माझ्या उरी, माझ्या मनीच्या अंतरी तूच सखा तूच हरी. सारी गात्रे झाली नेत्र तुझी मूर्त साठवित, तुझ्या स्पर्शाने उत्सुक रोम रोम पुलकित. तेच भास ते आभास मनी मिलनाची आस, तुझी साद येता कानी मन व्याकुळ हरिणी. नको वैभवाचे जिणे प्रीतीविना दीनवाणे, आठवूनी करपाश तुटे जगताचा पाश. पापण्यांच्या पहिलं ते. मग हे गाणं झालं. मग दुसरं एक आम्ही असलो बंडलबाज तरी प्रेम करेच केरे तुमच्यावर असं एक गाणं लिहिलं. नंतर एक जे स्वप्न कधी मी पाहिले दे ममनयनी ही तरळले, ते जागले हृदयातून ते जाणवे स्पर्शातून असं एक लिहिलं. आणि शेवटी हिंदी सिनेमाचा आपल्यावरती पगडा असतो.
तेव्हा इंट्रोडक्शनला एक मध्ये केव्हा तरी गाणं एक पाहिजे होतं त्या दोघांच्या बंडलबाजीचं. मग बंडलबाज बंडलबाज आम्ही दोघे बंडलबाज, फेकून बंडल घालू गोंधळ, मारून थापा उडवू दंगल, मनात आमच्या पाप नसे, घात कोणाचा कसा असे, चाल वेगळी थाप वेगळी वेगवेगळा बाज, आम्ही दोघे बंडलबाज, असं हे गाणं लिहिलं. आणि मग चारही गाणी तयार झाली. ते गाणी बरेपैकी आवडली लोकांना. सिनेमा तर तो कॉमेडी होता. प्रशांत आणि विजय चव्हाणने उत्तम कामं केली होती, त्यामुळं तोही सुंदर चालला. बहीणचा आमचा स्नेह वाढत चालला. त्या मधल्या काळात एकदा त्याने एक बॅकग्राऊंड हिंदी सिनेमाचं करत होते, ते बघायला मुद्दाम त्यांनी मला नेलं. आणि खरोखरीच की हिंदी सिनेमा बॅकग्राऊंडमध्ये रेग्युलर ऑर्केस्ट्रा घेऊन फिल्मसमोर दाखवत त्याचं एक एक सीन बाय सीन, फ्रेम बाय फ्रेम असं बॅकग्राऊंड करणं चाललं होतं. या दरम्यान एक माझी मोठी संधी हुकली त्याची खंत आहे. एकदा मी गेलो असताना लता दिदींचा दौरा होता केव्हा तरी 1-2 महिन्यांनी, आणि त्या रिहर्सल चालल्या त्या. आणि अनिल मोहिले मला म्हणले की बोलत तुम्ही आजचे दिवस थांबताय का, उद्या आमची रिहर्सल फेमसला आहे, फेमस रेकॉर्डिंग स्टुडिओ. म्हणलं अहो नाही अनिलजी, मला खरंच जायचं आहे. आणि त्यामुळं माझी ती संधी मात्र चुकली की लताजींचे आपण लाईव्ह व्हिडिओ बघतो. लाईव्ह प्रोग्राम काय आपण मी स्वतः बघितलेला आजपर्यंत, पण लाईव्ह प्रोग्रामचे व्हिडिओ पाहिले. पण तो बसतांची गंमत आहे, जशी सिटिंगची गंमत आहे तशी तो प्रोग्राम सेट होताना, कारण मोठा ऑर्केस्ट्रा त्यांचा असतो नेहमी, आणि तो अनिलजी कसा कंडक्ट करतात हे बघण्याची ती संधी मात्र माझ्या हातनं हुकली. बंडलबाजनंतर आणखीन एक पुढचं धाडसाचं पाऊल मी टाकलं. राम रहीम हा सिनेमा अनाऊन्स केला. त्याची कथा, पटकथा, संवाद, गाणी सगळंच मी लिहिलं. म्हणजे निर्माता म्हणजे सर्व करून बघूया एकदा म्हणलं. सिनेमा चांगला झाला होता, पण नेमका त्या आमचा सिनेमा तयार होऊन प्रदर्शित व्हायची तारीख यायला आणि 92 डिसेंबरमध्ये आमचा डिसेंबर एंडला सिनेमा रिलीज व्हायचं ठरलं होतं. आणि 92 डिसेंबरच्या सुरुवातीला बाबरी मशीद पाडली, सगळीकडे दंगली उसळल्या. आणि म्हणजे मला आमचे नितीन दाता जे डिस्ट्रीब्युटर आहेत ते म्हणले ते की अरे राम रहीम म्हणजे कोण बघायला येणार, राम आहे म्हणून रहीम येणार नाही, रहीम आहे म्हणून राम येणार नाही. त्याला मी म्हणलो तो उलटं तुम्ही म्हणताय, ही गोष्टही चांगली आमची प्रभावी झालेली आहे, उत्कृष्ट कलाकार आहेत सगळे, आणि त्यामुळं राम आहे म्हणून रामवाले येतील, रहीम आहे म्हणून रहीमवाले सुद्धा येतील. पण दुर्दैवाने नेमकं त्याच वेळा ती दंगल झाली, त्यामुळे दोघंही मंडळी सुरुवातीला कोणी आली नाही. पुढं तो बरा चालला, ठीक चालला, म्हणजे कॉस्ट कव्हर करून घेऊन गेला मला. पण जो अपेक्षा होती, म्हणजे मला तर आठवते की ते जेव्हा आम्ही सेन्सॉरला दाखवलं तेव्हा आपल्या एक मंत्री होते ते तिथं आले होते, सेन्सॉर होताना त्रिपाठी बहुतेक मी चुकत नसलो तर. ते म्हणले अरे काय सुंदर सिनेमा द्यायला तुम्ही, म्हणजे धार्मिक जाती ऐक्याचा संदेश देणारा. पण काय आपलं प्रत्येक सिनेमा पुस्तकाचं का नशीब घेऊन येतो, त्यामुळं नशीबवानला पैसे मिळाले नाहीत, पण कौतुक मिळालं खूपच, अवॉर्ड्स मिळाली. धुमाकूळ बंडलबाजला कौतुक फारसं वाटायला आलं, म्हणजे समीक्षकांनी नाकं मुरडली, पण चांगले पैसे मिळाले. आणि राम रहीमला दोन्ही मध्यम मिळालं, कौतुकी मध्य मिळालं आणि पैसेही मध्य मिळाले. पण एकूण राम रहीमच्या एक वेळा एक गंमत सांगण्यासारखी आहे की त्यात एक उर्दू कव्वाली मी लिहिली होती. सातारला आमचे एक मित्र होते बालकृष्ण बाली, म्हणजे सुनील दत्तची बहीण त्यांची बायको, त्यांचा माझा स्नेह होता, त्यामुळं उर्दूचं ऐकून ज्ञान झालं होतं. आणि दुसरे आमचे याकूब साहेब म्हणून होते, इन्कम टॅक्स ऑफिसर, त्यांचं नाव इब्ने सिकंदर याकूब, म्हणजे सिकंदर यांचा मुलगा याकूब खरं म्हणजे त्यांचं नाव, पण आडनावच इन्कम IS याकूब असं लागलं होतं. ते उर्दूतले जाणकार होते, त्यामुळे त्यांच्याशी चर्चा करत करत आणि उर्दू गझला खूप ऐकल्या, त्यामुळे त्याचा परिणाम होता. एक उर्दू गझल मी लिहिली आणि अनिलजींना आग्रह केला की अहो ही ढलता सूरज धीरे धीरे अशी जी कव्वाली आहे त्या अजित राजांच्याकडे आपण ही गाऊन घेऊया. सिनेमा तशी सिच्युएशन मी लिहिलेली होती. मग म्हणले काय हरकत नाही, पण तुम्ही नक्की कसं काय लिहिलं मला एकदा दाखवा. मग मी कव्वाली दाखवली. ते म्हणले सुरुवातीला एक शेर पाहिजे. मी एक शेर लिहिला.
पण अजितदादांना सुद्धा या मराठी करता आणि थोड्या मानधनावर राजी करणं. पण अनिलजींनी माझ्याकरता तेही केलं. त्यांची भेट घेतली, त्यांची वेळ घेतली आणि मग रिहर्सलला ते येताना मी मुद्दाम इथनं गेलो होतो. मग त्यांनी ते उर्दू वाचायचे ना, त्यामुळे मी मराठीत लिहिलेलं म्हणजे देवनागरीत त्यांनी असं असं उलट्या हाताने उर्दूत लिहून घेतलं. तोंडात पान बरोबर 2 शागिर्द आणि असे लुकडे पण उंच आणि असं चष्मा खाली घेऊन सगळं वाचले विचलं. म्हणले, अरे बहुत अच्छा कलाम है, किसने लिखा है? तर मी आपलं म्हणलं मीच लिहिलं. अरे आपने लिखा है? अच्छा 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 कलाम है, आप लिखते रहे हम गाते रहेंगे. आणि मग ती कव्वाली रेकॉर्डिंग आम्ही पुढे केली. कव्वाली वाचल्यानंतर तुमच्याही लक्षात येईल की बऱ्यापैकी मला जमलेली आहे. पहला शेर में ऐसा रहता था, खुदी के घर में हम किराएदार से रहते हैं, दर्द दिल का बस दरो दीवार से हम कहते हैं. आणि कव्वाली हे सुरुवातीचा शेर. मग या रसूल मेरा अब तू ही सहारा है, इस डूबती कश्ती का अब तू ही किनारा है, बिगड़ी मेरी बना दे, मेरा घोंसला जमा दे, जो राह से है भटके उन्हें राह तू दिखा दे, ओ नबी हमारे सुन बंदे की दुहाई, तू उनको बख्श खुशियाँ चाहे मुझको मर मिटा दे, किस जुर्म की सज़ा है ये मेरी इम्तिहा है, सागर में रह के प्यासा क्या खूब जिंदगी है, तेरे दर पे हूँ मैं आया, मेरी झोली तू ही भर दे, नहीं कुछ भी अब तमन्ना, रहमत की जुस्तजू है, या रसूल मेरा अब तू ही सहारा. ते रेकॉर्डिंग झालं. अजित दादा खूप खुश झाले. म्हणले, छान लिहिले तुम्ही, असंच लिहिलं, ऐसे लिखते रहो हम गाते रहेंगे बिलकुल. आणि त्या रेकॉर्डिंगची म्हणजे गंमत झाली की एक लाईन आणखीन एकदा रिपीट पाहिजे होती. अजित दादा त्यांचे साथीदार निघून गेले. ते रेडिओ जेम्समध्ये होते आमचं रेकॉर्डिंग चाललं, झुबेरीमध्ये रेकॉर्डिंग्स होते. मग ते थोडं मिक्सिंग करताना ते म्हणले, अरे अनिल इसमें एक और लाईन ज़्यादा चाहिए. तर पुढच्या रेकॉर्डिंगला सुदेश भोसले तिथं आले. ते भाईंचा सगळ्यांचीच चांगला परिचय आणि त्यांच्याकडे गायलेले. भाईंनी सुदेशला हाक मारली, अरे सुदेश एक लाईन म्हणे एवढी, त्याला चाल सांगितली आणि झुबेरी रेकॉर्डिंगला बसले. सुदेशने ती बिलकुल अजित नादेच्या आवाजात म्हटली. हाँ भाई त्याला म्हणले, अरे सुदेश कभी तो इधर झुबेरी म्हणले त्याला, अरे सुदेश कभी तो अपने खुद की आवाज़ में गा यार, हमको तुम्हारे खुद के आवाज़ में ये चाहिए. सुदेशने परत आपल्या स्वतःच्या ते ओळ गायली आणि असं छान रेकॉर्डिंग पार पडलं. पुढं मग त्या राम रहीम सिनेमा थांबवले मी 92 साली. पण आमचा संपर्क चालू असायचा. मुंबईला गेला की अंजलींच्या गाठीभेटी व्हायच्या आणि फोन व्हायचे अधनं-मधनं. अनिलजी आपल्याला माहीत नसेल पण हाय ग्रेड व्हायोलिन आर्टिस्ट होते, उत्तम जलतरंग ते वाजवायचे. तोपर्यंत त्या पुढच्या काळात त्यांचा मुलगा मोठा होता अमर मोहिले, तोही आता उत्तम काम करतो इंडस्ट्रीमध्ये. अर्थात त्याचा माझी जास्त पुढे ओळख नाही, कारण तेव्हा तो नुकताच सुरू झालं त्याची कारकीर्द. पण आमची ओळख होत होती, फोन होत होते. आणि मला असं वाटतं की 2011च्या नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये केव्हा तरी भाईंचा मला फोन आला की आमच्या स्टेट बँकेतले काही माझी निवृत्त लोक आणि आम्ही कासला येतो आहे, सातारला थांबणार आहेत, आपण भेटूया. मग त्याप्रमाणे ते आदल्या दिवशी आले आणि कासला वगैरे जाऊन आले. तर मी असं ठरवलं होतं की त्यानिमित्तानं अनिलजींची एक मुलाखत घेऊया आपण. त्यामुळे सातारा आकाशवाणी करता, त्याचबरोबर प्रेस करता आणि त्याबरोबर इथं आमचा उदय पत्कींचा चॅनल होता त्याकरता, अशी एकाच वेळेला सगळी मुलाखत आम्ही रेकॉर्ड केली. अनिलजी संबंध किस्सा आपल्या आयुष्यात सांगितले. आकाशवाणीवर कसं मी काम करतो, तिथं कसं हे झालं, मग अरेंजर म्हणून काम कसं करायला लागलो, लता दीदींनी केवढा मला सपोर्ट केलं, हे सगळं सांगितलं. ती मुलाखत जवळजवळ 1 तासाची मुलाखत आहे. ही आजही आकाशवाणीत आहे, सातारा आकाशवाणीत. आणि मग ते त्या दिवशी थांबणार होते आणि मग आम्ही रात्री गप्पाची मैफल जमवली. राधिका पॅलेस म्हणून हॉटेल आहे तिथे. खूप वेळ गप्पा झाल्या. थोडासा त्यामध्ये हार्टचा त्रास झाला. म्हणजे आता सगळी तब्येत ठीक आहे. आणि मग ते मुंबईला गेले. 11-12 वाजता मी घरी आलो. दुसऱ्या दिवशी ते मुंबईला गेल्या. पोचल्यानंतर तरी फोन झाला आणि नंतर थोड्या दिवसांनी एकदम फेब्रुवारीमध्ये 1 फेब्रुवारीलाच त्यांचं निधन झाल्याची बातमी रेडिओवरती आली. अंजलीच्या जाण्याने एक मी मित्र गमावला, सहृदय संगीतकार गमावला असं मला वाटतंय.
त्यांना माझी श्रद्धांजली. उद्याच्या भागामध्ये आता आपण एन एस वैद्य आमचे जे दिग्दर्शक होते त्यांच्याबद्दलची आठवण मी सांगेन. तेही आज हयात नाही आहेत, पण त्यांची स्मृती कायम माझ्या मनात आहे. तेव्हा तोपर्यंत नमस्कार.